आत्मज्ञान झाले, ज्याला समजले की मी काय अहम काय, तो म्हणते. आता उदाहरण पहा, एक माणूस आहे ज्याला समजले मी पूर्ण, मला कशाची गरज नाही, काहीच नाही, काय कामाचं. आता मग करूच का, मी जगूनही काही फायदा नाही, मी मरूनही काही फायदा नाही, मी खाऊनही फायदा नाही, न खाऊनही फायदा नाही, मी कमवूनही फायदा नाही, मी न कमवूनही फायदा नाही. आता विरोधाभासी गोष्टी अशी उपनिषद करतात, पण ते आहे आपल्या दुःख. ज्याला समजलं तो मुक्त होतो. उदाहरणार्थ निघा, तो निघाला या रस्त्यावर, त्याला काही करायला आहे नाही, बसूनही काही करू शकत नाही, चालूनही काही करू शकत नाही, करावंच. गेला तो फिरायला, चालावंच म्हटलं. दुःख दिसले. त्या दुःखातून विचार आला, मी आहेच काय, मी माझ्यासाठी करून काही उपयोगी नाही, मग यांनाच दिसत आहे, यांच्यासाठी काय. अशा प्रकारे संत आपले सुख सोडून, आपले आनंद सोडून, आपलं शिखर सोडून दुसऱ्याला हात देण्यासाठी येते.